तेल्हारा येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेश खारोडे यांच्या ज्येष्ठ मुलाचा आदर्श विवाह संपन्न झाला। पुरोगामी महाराष्ट्राला बहुजन महापुरुषाच्या विचारावर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार तथा मंत्री बच्चू कडू यांना अभिप्रेत असणारा हा विवाह सोहळा मुलीचे वडील व मुलाचे वडील वधूवर एकंदरीत 5 लोकांमध्ये राष्ट्रगीत घेऊन संपन्न झाला। यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करण्यात आले। खारोडे व टेकाडे कुटुंबांसह वधूवरांनी राष्ट्रप्रेम व समाजप्रेम, राष्ट्रीय हित जोपासत वधूवरांनी शपथ घेतली। यावेळी कर्मयोगी बच्चू कडू यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवित वधूवरास आशीर्वाद दिला। त्यांच्या आदेशाने राष्ट्रगीत घेऊन हा विवाह संपन्न झाला। या विवाहाचे सर्वत्र कौतुक होत आहे। संपूर्ण जगात कोरोनाच्या संकटामुळे आम्ही खारोडे कुटुंबांनी जगाचं आरोग्याची काळजी घेत सामान्यासारखा विवाह संपन्न केलेला आहे। बच्चू भाऊचे आदर्श म्हणून मी तिरंगा झेंडा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुवंदनावर राष्ट्रगीताने आमचा विवाह संपन्न केला। व आमच्या कुटुंबाच्या आनंदापेक्षा आम्हाला जे जनतेचं आरोग्य व्यवस्थित राहिलं पाहिजे या अनुषंगाने भाऊच्या आदेशानुसार आम्ही साध्या पद्धतीने तिरंगा हाती देऊन आणि संप्रदाय घरात कुटुंबातच शिवपूजन करून आम्ही आमचा विवाह संपन्न केला। सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण देशामध्ये कोरोनासारख्या महाभयंकर व्हायरसचं धुमाकूळ घातलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये विवाह म्हटला तर गाजावाजा न करता एक आदर्श विवाह झाला पाहिजे, म्हणून लोकांना सांगण्यापेक्षा आपण आपल्याकडून सुरुवात केली पाहिजे। मी कर्मयोगी सन्माननीय राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशाने आणि यांच्या विचारधारेने प्रेरित झालेला एक राजेश पाटील खारोडे या नेत्यांनी तुम्हाला सांगू इच्छितो की गाजावाजात आनंद साजरा करण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेवर आलेले दुःख आणि आरोग्याची काळजी घेऊन मी एक आदर्श विवाह माझ्या मुलाचा संपन्न केलेला आहे। देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि समाजहिताचं कार्य या संगोमाने समाजापुढे एक आदर्श निर्माण व्हावा या उद्देशाने मी हा विवाह संपन्न केलेला आहे आणि एकंदरीत विवाहाला येणारा खर्चाची बेरीज करून लागणारा खर्च येणाऱ्या शिवजयंतीच्या रोजी अपंग व कास्तकार शेतकरी या घटकाकरता खर्च करणार आहोत एवढंच मी बोलू इच्छितो। वंदनीय बच्चू भाऊच्या आदेशाला आदेश मानून आणि त्या ठिकाणी वंदनीय बच्चू भाऊंनी आम्हाला फोनवरून सांगितलं की तुझ्या विवाहाला मी शुभेच्छा देतो आणि हे कार्य देशासाठी, संघटनेसाठी, सर्वसामान्यांसाठी प्रेरणित राहील असं बच्चू भाऊंनी तिथं आम्हाला ऑनलाईनमध्ये सांगितलं आणि विवाह संपन्न झाला। विदर्भ न्यूज करिता तेल्हारा येथून गुरुदेव इसमोरे।